विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विरोधक आक्रमक झालेले आहे, तर विरोधकांकडून गळ्यात कापसाच्या बोंडांच्या माळा घालून हे आंदोलन करण्यात येत आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू झालंय। हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवशी विरोधक हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। तर हातात बॅनर घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झालेले आहे। शेतकरी आत्महत्येसंदर्भातलं एक बॅनर विरोधकांच्या हातात दिसतंय। विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी झालेले आहे। इतरही विरोधी पक्षातील नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। शशिकांत शिंदे या आंदोलनात सहभागी झालेले आहे। तर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत असल्याचं या आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। तर अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई नाही, हे प्रश्न विरोधक उपस्थित करू शकतात। मराठवाड्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना झोडपून काढलं होतं। प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं। मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। मदत कधी मिळेल हा प्रश्न उपस्थित केला जातोय। सरकारकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे, मात्र निधीचं वितरण कधी सुरू होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे कधी मिळतील हा प्रश्न, याची वाट शेतकरी पाहत आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, आपण पाहतोय आज शेतकऱ्यांचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। प्रणिता, आपण बघू शकतो नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनासाठी सुरुवात झालेली आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि अशामध्येच विरोधी जे आहेत आज आपल्याला पायऱ्यांवर येताना दिसून येत आहेत आणि बघू शकतो शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर जे आहेत विरोधी हे आक्रमक झालेले दिसून येतात। त्यापूर्वी समजा प्रणिता पाहायला गेलं तर या ठिकाणी एक असं चित्र पाहायला मिळालं होतं की सत्ताधारी आणि विरोधी हे पायऱ्यांवर आमने सामने आलेले दिसून आले। एकीकडे फोटो सेशन जे आहे ते सत्ताधाऱ्यांचं सुरू होतं। शाळा कॉलेजेसच्या या ठिकाणी विद्यार्थी येत असतात, त्यांचं फोटो सेशन या ठिकाणी त्यांच्या समोर सुरू होतं आणि मात्र दुसऱ्याच बाजूला अगदी त्यांच्या शेजारी विरोधी जे आहेत आपलं आंदोलन काँग्रेस पक्ष कार्यालयात या ठिकाणी घेऊन आले होते आणि आंदोलन घेऊन आल्यानंतर पायऱ्यांवर असं चित्र पाहायला मिळालं की दोघेही आमने सामने आहेत, एकमेकांकडे बघत आहेत। कुठेतरी एक वेगळं चित्र जे आहे ते आज बघायला मिळालं होतं। अशामध्येच आता विरोधी जे आहेत आंदोलन करताना दिसून येत आहेत। त्यांच्या हातामध्ये कापूस आहे, गळ्यामध्ये देखील कापसाची त्यांनी हार टाकलेली काही आमदारांनी दिसून येत आहेत। स्वतः आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित आहेत, शशिकांत शिंदे आहेत आणि स्वतः विजय वडेट्टीवार या ठिकाणी उपस्थित असलेले दिसून येत आहेत। कुठेतरी आज पहिलाच दिवस विरोधकांच्या आंदोलनाचा आणि ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर जे आहेत ते उतरलेले आहेत आणि मात्र दुसरीकडे घोषणाबाजी देखील देताना दिसून येत आहेत की शेतकरी जे आहेत ते उपाशी आहेत आणि सत्ताधारी मात्र तुपाशी आहेत। खरं तर आजच अंबादास दानवे यांनी ट्विटरवरनं ट्विट करून जे आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचे व्हिडिओ व्हायरल केलेले होते। करोडो रुपयांसोबतचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी विरोधकांनी या आंदोलनामध्ये तो देखील टोला जो आहे आणि आरोप जो आहे तो लगावलेला आहे की कशा पद्धतीने सत्ताधारी आमदार हे उपाशी आहेत आणि शेतकरी मात्र उपाशी आहेत आणि उपाशी शेतकऱ्यांसाठी आणि आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांच्यासाठी उतरलेलं बघू शकतो। त्यांच्यासोबत अनेक आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी फलक देखील घेतलेले आहेत। सोयाबीनला भाव नाही मिळत आहे, फडणवीस म्हणतात तुलाच ठाव, अशा पद्धतीने बोगस सरकार, बोगस प्रशासन, ना शेतकरी खुश ना जनता जनार्दन, अशा पद्धतीने थेट जे चित्र विरोधकांच्या समोर सातत्याने येत असतं त्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात, त्याबद्दलच या ठिकाणी जे आहे तो आवाज उठवताना या ठिकाणी दिसून येत आहेत। भास्कर जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आदित्य ठाकरे आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, वर्षा गायकवाड आहेत, शशिकांत शिंदे। त्यामुळे महाविकास आघाडी जे विरोधी गटांवर बसणारं महाविकास आघाडी ते सर्व आमदार आहेत ते एकत्रित आज या ठिकाणी दिसून येत आहेत आपल्याला। प्रणिता, अगदी शुभम, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसाठीचा मुख्य प्रश्न जो उपस्थित करण्यात आला होता तो होता नुकसान भरपाईचा। मराठवाडा त्यासहच राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं। त्यामुळे कर्जमाफी जे आश्वासन दिलं होतं सत्तेत येण्याआधी महायुतीनं आणि त्यानंतर आताची नुकसान भरपाई, हे दोन्हीही प्रश्न अगदी आक्रमकतेने विरोधक उपस्थित करू शकतात।
अर्थातच ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दुष्काळी अतिवृष्टी पाऊस झाला होता आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी देखील सातत्याने होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि ते देखील संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत देशाने बघितलेलं आहे. आणि अशामध्येच कुठेतरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी आणि इतकंच नाही तर त्यांना योग्य तो नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे. अशामध्येच हे आंदोलन जे आहे याला एक वेगळं वळण या ठिकाणी येताना दिसून येत आहे. बघू शकतो आदित्य ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता ते थेट सभागृहामध्ये निघून गेलेले आहेत. बाकी विरोधी आमदार काही माध्यमांशी संवाद साधतात हे पाहणं महत्वाचं असेल, कारण की एकीकडे विधिमंडळाचं कामकाज सुरू झालेलं आहे, 10 वाजलेले आहेत, बेल देखील विधिमंडळाची वाजलेली आहे. आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर आता स्वतः सचिन अहिर जे असतील ते देखील या ठिकाणी आता बोलताना दिसून येत आहेत. त्यामुळे सचिन अहिर नेमकं काय बोलतात हे पाहूयात आपण. अर्थातच त्यांचं मत काय आहे, त्यांचं आंदोलन हे कशा कारणासाठी आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. जी शुभम, आणि याच संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मी तुमच्याकडे वेळोवेळी येतच राहील. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.